माझ्यासारख्याच्या मनामध्ये अनेक दिवसापासून प्रश्न पडलेला होता की गोव्यामध्ये असलं कुठलं शक्तीपीठ आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या शक्तीपीठांना गोव्यातल्या शक्तीपीठाशी जोडण्याचा प्रयत्न होतोय. इथल्या स्थानिकांना माहित नाही या शक्तीपीठाचं महात्म्य, पण नागपुरात बसलेल्या देवेंद्रजींना मात्र या शक्तीपीठाचं महात्म्य कळालं. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की काही लोकांना स्वस्तातली दारू न्यायला गोव्यापर्यंत जाता यावं म्हणून हा महामार्ग पाहिजे झाला आहे. काही लोकांना आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना ठेके देऊन त्यातनं पैसा कमवायचा आहे म्हणून हा महामार्ग पाहिजे झाला आहे. काही लोकांना या महामार्गाच्या निर्मितीतून 50,000 कोटी रुपयाचा लोण्याचा गोळा मिळणार आहे, त्यातला हिस्सा पाहिजे झाला आहे. आणि एक लक्षात ठेवा, भविष्यामध्ये या महामार्गावरून जे जे प्रवास करणार आहेत त्यांनी टोलच्या रूपानं तो पैसा परत करायचा आहे. किती वर्षे टोल लागणार आहे माहिती आहे? 90 वर्षे का 150 वर्षे, परंतु सारा पैसा महाराष्ट्रातल्या जनतेनं परत करायचा आहे अदानीसाठी, कारण तो एक लाडका उद्योगपती आहे.